आपला 5वा अध्याय सुरू होतोय. अभंग ज्ञानेश्वरी. 5वा अध्याय आहे कर्म संन्यास योग. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. पुन्हा एकदा त्याचं कन्फ्युजन होताना दिसतंय. मग तो किरीटी श्रीहरी ते म्हणे, कैसे हो बोलणे आपुले हे. एकची ते मज सांगाल साचार, करू ये विचार तरी त्याचा. मागे सकल ही कर्मांचा संन्यास, तुम्ही बहु असं सांगितला. तरी तरी आता केवी कर्मयोगी भर, देत असा फार पुन्हा येथे. आम्ही नेण त्यासी होईना उकल, ऐसे व्यर्थ बोल बोलत असा. एक तत्व बोध करावा म्हणाल, तरी व्हावा बोल बोल एकनिष्ठ. तर मागच्या वेळेला त्यांनी कर्मसन्यास पहिले शिकवला. संन्यास कसा करायचा, करत असताना सुद्धा संन्यास म्हणजे करते पण कसं सोडायचं, ह्याची पूर्ण शिकवण अख्ख्या अध्यायात त्यांनी दिली. आणि आता तो त्याला पुन्हा एकदा ज्ञान देत आहे. ज्ञान कर्म संन्यास योग होता मागच्या वेळचा, की ज्ञान संपादन करून कसं कर्माचा त्याग करायचा. आणि आता परत तो कर्म कर असं जर सांगत असेल किंवा कर्मयोगी बन. कारण कर्मयोगी बनायचं ह्याच्यासाठी सांगतोय, कारण युद्ध करावं लागणार आहे. आणि युद्ध करण्यासाठी हातात धनुष्य घेताना आणि दुसऱ्यांना मारतानाच कर्म त्याला केल्याशिवाय पुढे तो जाऊ नाही शकणार. त्यामुळे कर्म कर. संन्यास शिकवला तरी कर्म कर असं सांगतोय, युद्ध कर. म्हणून अर्जुन पुन्हा एकदा संभ्रमात पडलेला आहे. आणि त्याला कळत नाही, जर एकतत्व बोधाचा उपदेश परमात्मा श्रीकृष्ण करतायत आणि स्वतः मात्र एकनिष्ठ नाहीयेत, आपल्या शब्दाशी एकच गोष्ट सांगत नाहीयेत, एकच पाठ सांगत नाहीयेत, प्रत्येक वेळेला वेगळं 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 सोल्युशन देत आहेत. आणि त्यामुळे अर्जुन कन्फ्यूज झालेला आहे. त्याला काही कळत नाही की नक्की मी काय करायचंय. तुम्हा सर्वज्ञाते प्रभो चक्रपाणी, काय आणि कानी सांगावे हे. आपणासारख्या थोरासी विनंती, देखा केली होती याची लागी. की हा परमार्थ संदिग्ध भाषेत न बोलावा येथ संभव भगवंते. आम्हाला प्रश्न पडेल असा स्पष्ट न ऍक्च्युली परमार्थ हा विषय फार क्लिष्ट आहे आणि म्हटला तर खूपच सोपा आहे. बाकीच्या सगळ्या विषयांपेक्षा अत्यंत सोपा पण आहे. पण जर त्याला खूप जास्त उकल करत म्हणजे ओपन करत 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 शब्दांमध्ये गुरफटलं गेलं तर फार अवघड आहे. नक्की काय करायचं हे कळणार नाही. हे खरंच आहे, ही म्हणजे सत्य बात बोललेली आहे इथे, की कळण्यास कठीण असा हा परमार्थ विषय आहे. आणि म्हणून तुम्हाला तुमची योजना इथे झालेली आहे, तो ओपन करून व्यवस्थितपणे समजावून आमच्यासारख्या सामान्यांना सांगण्यासाठी तुमची योजना झालेली असताना तुम्हीच जर असं वेगळं वेगळं सांगितलं तर मग आमचं कसं होईल. आम्हाला ते कळत नाहीये. की हा परमार्थ संदिग्ध भाषेत न बोलावा येथ भगवंते. परी ते मागील असो आता देवे, प्रस्तुत सांगावे उकलोनी. दोहो माझी मार्ग कोणता बरवा, तो मज बोलावा स्पष्टपणे. शेवटापर्यंत सर्वथा निश्चित, करी जो सोबत साधकासी. साधक काय करत असतो, तर परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी साधना किंवा ध्यान करत असतो. त्या स्थितीपर्यंत नेणारा पक्का मार्ग सांगा. अर्धवट नकोय, की हा एवढं कर म्हणजे तुझं मन शांत होईल, हा एवढं कर म्हणजे ध्यानाची स्थिती येईल, असं नकोय. तर त्याच्याशी एकरूपता होईपर्यंतचा पूर्ण मार्ग सांगा. शेवटला नेईल असा मार्ग सांगा. अर्धवट नको, अर्ध्यातच सुटेल किंवा कळणार नाही किंवा करता पण येणार नाही अशी अशी अवस्था होऊ नये. पूर्ण पूर्णाहुती लागेल असं काहीतरी सांगा. तेवीची जो होय पूर्णत्वे सफळ, स्वभावे सरळ आचराया. आणि सोपा पण असेल. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली, की सोपी करून सांगण्यासाठी आणि सहज करता येईल अशी.
प्रपंच करत असताना अगदी सहज रोजच्या जीवनामध्ये परमार्थ साधता येईल, आणि ह्यासाठीच केवळ आणि केवळ एवढ्यासाठी ज्ञानेश्वरीची उत्पत्ती झाली. ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती झाली. निद्रेचे ते सुख न मोडता जेथे वाटचाल होते बहुसाळ, ऐसे सुखासन असावे वाहन, तैसे ते साधन व्हावे सोपे. अगदी म्हणजे एखाद्याला सांगितलं, तू आपण बाळाला करतो ना असं छोट्या, तिथे खांद्यावर झोपलेलं असतं आणि तरी ते एका गावावरनं दुसऱ्या गावावर, गाडीतनं घरी, स्टेशनवरनं घरी, घरातनं बाहेर, असं छानपैकी चाललेलं असतं त्याचं. तो सुखासनात असतं ते बाळ, आणि तरीही त्याचा प्रवास वाटचाल चालू असते. कारण कोणाच्या, अगदी निर्धास्तपणे कोणाच्या खांद्यावर, आई वडिलांच्या खांद्यावर ते अगदी सगळ्या चिंता सोडून झोपलेलं असतं मस्तपैकी, आणि आपण त्याला घेऊन जातो इकडून तिकडे. अगदी तसं तुम्ही आम्हाला न्या, की आम्हाला अगदी सोपं वाटेल. कुठलेही कष्ट घेतले जाणार नाहीत. तो म्हणजे प्रवास अवघड होणार नाही आणि प्रश्न पडणार नाहीत. इतकं सोपं करून आम्हाला सांगा, की अगदी झोपेत सुखाच्या निद्रेमध्ये असतानाच आम्ही अगदी डोळे उघडावे आणि परमात्मा समोर, इतकं सोपं करा. कारण बाळाला तसंच होतं ना, आपण गावाला घेऊन जातो, तर घरात निघालेलो असतो तेव्हा वेगळी माणसं समोर असतात, मध्ये प्रवासात त्याला झोप लागते आणि कुठे पोहोचतो तिथे वेगळेच चेहरे दिसतात. मग ते असं बघत राहतं सगळ्यांकडे, की हे कोण आहे, हे कोण आहे, हे कोण आहे. अनोळखी ठिकाणी गेल्यावर मजेदार प्रसंग असतो तो त्या बाळासाठी. तर तसं अगदी तुम्ही आम्हाला करा, इतकं सोपं करा. म्हणजे किती किती त्यांनी शब्दांमध्ये इतकं सुंदर मांडलेलं आहे, की अगदी छोट्या बाळाची हे केलेली आहे, उपमा दिलेली आहे साधकाला, की इतकं अवघड आणि असं असलेलं ज्ञान तुम्ही बाळाला एखाद्या प्रवास करवावा, इतकं सोपं आमच्यासाठी करा. ऐसे सुखासन असावे वाहन, तैसे ते साधन व्हावे सोपे. तशी ती साधना पण सोपी करा, जसं ते सुखासनावर निद्रेत झोपल्यासारखं अगदी तसं करा. ऐसे अर्जुनाचे ऐकून या बोल, प्रेमे आला डोल देवा लागी. आईच आहे ती. मग तिला प्रेम आलं जेव्हा अर्जुनाने अशी मागणी केली. मग संतोषोनी म्हणे ऐके पार्था, पुरेल सर्वथा मनोरथ. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठीच मी इथे आहे. जया भाग्यवंता कामधेनू माय, चंद्र तोही होय खेळ त्याचा. अगदी काहीही मागितलं, चंद्र जरी मागितला खेळायला, तरी तो त्याला आता मिळेल. कारण त्याची माता ही कामधेनू सारखी आहे, सर्व कामना पूर्ण करणारी. तिच्या जवळ नुसतं काही व्यक्त केलं मनातनं, तरी ती कामना पूर्ण होईल, इच्छा पूर्ण होईल आणि पाहिजे ते मिळेल. असे गुरु आपल्या जवळ असतात. हा फक्त कृष्ण आणि अर्जुनाचा प्रश्न नाहीये, हे अगदी आपल्या बरोबरही सेम गोष्ट लागू होते. फक्त आपण तेवढ्या कळकळीनं आणि अत्यंत शुद्ध मनानं आणि एकरूपतेनं आवाज दिला आणि सांगितलं आणि इच्छा व्यक्त केल्या, म्हणजे त्या अशा इच्छा हव्यात की त्याच्यात दुसऱ्याचं नुकसान नको. माझं चांगलं करा आणि दुसऱ्याला खड्ड्यात घाला, अशा टाईपच्या कामना नाहीत. त्या फलित होत नाहीत, आणि होतात तर कशा होतात, पुढे आपल्यासाठी खड्डा बनतो, अशा पद्धतीनं होतात त्या पण. पण म्हणून परमात्म्याकडे आणि गुरूंकडे आपल्या जवळ असलेल्या असा कुठलाही जीव नाही की त्याला गुरुची शक्ती पाहत नाही, या भूतलावर नाही. कारण त्या परमात्म्याची सतत नजर प्रत्येक जीवावर आहे, अगदी प्रत्येक जीवावर, प्राण्यांपासून सगळे. त्यामुळे गुरु आहेत अशी श्रद्धा पक्की पाहिजे, आणि मग आपण आपली इच्छा व्यक्त केली पाहिजे, आणि ती सुद्धा निर्मळ, स्वच्छ मनानी आणि स्वच्छ अंतःकरणानी आणि स्वच्छ विचारांनी. आणि त्याचा जो आपला काय म्हणतो आपण संकल्प असतो काही मागण्याचा, तो सुद्धा शुद्ध असावा. कोणाचं काही नुकसान होईल असा नाही, सर्वांचं कल्याण होईल अशा पद्धतीनं. उपमन्यू लागी होनी प्रसन्न, देवदया घन सदाशिव, देईक शिरोदधी त्यासी दूध भात, होय पुरविता भक्त काम. तैसे औदार्याचे माहेर श्रीकृष्ण, अर्जुना आधीन जरी झाला, तरी सर्व सुखा आश्चर्याची जागा, कान व्हावा सांगा कौंतेय तो. मानावे हो येथे नवल ते काय, रमाकांत होय स्वामी ज्याचा,
तेणे आता इच्छे सारिखे मागावे, हे तो ओघा यावे स्वभावेची. हे आपोआपच आहे की ज्याला अशी माय माऊली सापडलेली आहे, समोर उभी आहे, श्रीकृष्ण प्रत्यक्ष आहे, सखा आहे, सोबती आहे, मित्र आहे, नातलग आहे, असं सर्व नात्यांनी परिपूर्ण असा प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण उभा असताना त्याच्या कुठल्या इच्छा पूर्ण नाही होणार, हे अशक्यच आहे. मानावे हो येथे नवल ते काय, रमाकांत होय स्वामी ज्याचा, तेणे आता इच्छे सारिखे मागावे, हे तो ओघा यावे स्वभावेची. म्हणून या पार्थे मागितले ते दिले रमाकांते संतोषोदी. तरी आता त्याची ऐका सावधान, सांगेन श्रीकृष्ण काय बोले. श्रीकृष्ण काय म्हणाले ते आता पुढे वर्णन केलेलं आहे, की सोपा मार्ग सांगा, एकदा हे एकदा ते असं करू नका, आणि परिपूर्ण ज्ञान द्या. श्री भगवान उवाच, संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस करावुभौ, तयोस्तु कर्मसन्न्यासात कर्मयोगो विशिष्यते. म्हणे मोक्षप्रद दोन्हीही ते देख, संन्यास आणि कर्मयोग. असे जरी ऐसे अर्जुना साचार, तत्वता विचार करू जाता. पहिला सांगितला संन्यास योग आणि दुसरा सांगितला कर्मयोग. म्हणजे संन्यास घेऊन जाणारे म्हणजे प्रत्येक, आता मी मागे अनेकदा नेहमी सांगत आली आहे की जन्म हा आत्म्याचा अनुभव गोळा करण्याचा प्रवास असतो. हे डायरेक्ट आणि अगदी क्लिअर डेफिनेशन आणि सोपं डेफिनेशन आहे जन्माचं. आपण काही इथे हे जे काही आपण कॉन्सेप्टनी मटेरियल वर्ल्ड मध्ये आपण जे जगतो, तो काही उद्देश आत्म्याचा नसतो. आत्म्याचा उद्देश एकच असतो की त्याला काही विशेष असे अनुभव घ्यायचे असतात, आणि तेवढ्यासाठी तो त्याच्या इच्छेनं सगळी मागणी करतो. आई वडील कसे हवेत, वातावरण कसं हवं, परिस्थिती काय हवी, कुठल्या घरात येणार, काय शिक्षण घेणार, कशा पद्धतीचं जीवन जगणार, हे सगळा अनुभव काय घ्यायचा आहे ह्या संकल्पावर ठरतं, आणि त्याप्रमाणे ते जन्म घेतलेला असतो. हे काही आपण जे कॅरेक्टर म्हणजे जे नाव घेऊन आपण जगतो, तो काही त्याच्यात हिशोब कॅल्क्युलेशन अजिबात नसतं. आत्म्याच्या भूमिकेत असतं सगळं जन्म हा प्रकार. तर म्हणून प्रत्येक आत्म्याचा प्रवास ठरलेला आहे. काहींचा प्रवास आहे प्रापंचिक बनून जगण्याचा, काहींचा अगदीच प्रपंचात रमलेले असतात अशा पद्धतीनं, काहींना गुरु भेटतात तर त्यांचा मार्ग हळूहळू सुरू होतो, ज्ञानाचा ज्ञान मार्ग. आणि काहींना प्रपंच टाळून संन्यास मार्ग घेण्यासाठीच ते आलेले असतात. म्हणजे तो डिव्हाइन प्लॅन असतो सोलचा. आणि म्हणून श्रीकृष्ण परमात्मा इथे सांगतोय की दोन्हीही मोक्ष देणारे आहेत, संन्यास काय किंवा कर्मयोग काय. कारण तो आत्म्याचा संकल्प आहे आणि त्या आत्म्याच्या संकल्पाला परमात्म्याची पूर्ण परमिशन आहे, आणि त्यांच्या संमतीनं सगळं प्रवास चाललेला आहे आत्म्याचा. त्यामुळे दोन्हीही मोक्षप्रद आहेत. म्हणजे एखाद्याच म्हणतात ना, एखादा काही असं आपल्याला दिसतं आता सुद्धा, म्हणजे जरुरी नाही की ते आध्यात्मिक असतील व्यक्ती, पण असे लोक मिळतात की ज्यांना खूप इच्छा असते लग्न करायची, तरी काही काही व्यक्तींचं लग्न होतच नाही. त्यांनी कितीही प्रयत्न करा तर ते मोडतं, किंवा आणखीन काहीतरी अघटित घडतं. पण त्या मनुष्याला एकटाच प्रवास करावा लागतो जीवनाचा, त्याला काही सोबतीला कोणी मिळत नाही पार्टनर. म्हणजे हा त्याचा प्लान असतो. मी मागे सांगितलंय की 2-3 प्लॅन वर्क करत असतात आपल्या बरोबर. जे दोन असतात ते आपल्याला कल्पना नसते, जर लक्ष दिलं तर ते कळतात. पण जनरली 99% माणूस स्वतःच्या डोक्यातल्या प्लॅननीच चाललेला असतो, की मी हे करीन, हे करीन, हे करीन, हे करीन, ठरवलेलं आहे. आणि ते प्लॅनिंग कोणाच्या कॉन्सेप्ट धरून असतं, तर सोशल सायकोलॉजी हा सायकोलॉजी विषयाचा भाग आहे. जेव्हा मी एम ए सायकोलॉजी केलं तेव्हा त्याच्यात एक एक असतं आपलं सोशल एज, एक असतं आपलं ऍक्च्युअल फिजिकल जे एज असतं ते. तर सोशल एज म्हणजे काय, किंवा सोशल सायकोलॉजी मध्ये काय रूल्स आहेत, की तुम्ही 22-25 वर्षाचे झाले की तुमचं लग्न झालं पाहिजे.
तुम्हाला 26, 28, 29 वर्षाच्या वयाला मूल झालं पाहिजे, अमुक वयाला तुम्ही रिटायर्ड झाले पाहिजे, इतक्या वयाला तुमच्या मुलांची लग्न झालेली पाहिजेत. असं हे एक एक स्टिरिओटाईप माइंडसेटनी सोसायटीच्या काही एक रूल्स बनवून टाकले आहेत. आणि त्यामुळे कधी कधी हे रूल्स काही लोकांना अक्षरशः पेनफुल होऊन जातात, कारण ते समाजच टोकायला लागतो आपल्याला. की साधं लग्न होऊन झालं, लग्न होऊन नवीन मुलगी माहेरी आली, पहिल्या वेळेला तिथपासूनच काही आहे का, काही आहे का सुरूच करतात लोक. म्हणजे अक्षरशः वेडेपणा आहे हा शुद्ध. तर हा सोसायटीचे हे रूल्स आहेत, त्याप्रमाणे त्याला जगावं लागतं. आणि त्याच्याप्रमाणे जर त्याला तो पार्टनर नाही मिळाला तर त्याला प्रचंड वेदनेतनं जावं लागतं. आणि म्हणून ह्या भीतीनं मनुष्य आपले आपले प्लॅनिंग करत असतो, की हे ग्रॅज्युएशन झालं की मुलगा हे करेल, मुलगी ते करेल. किंवा मुलंही ठरवतात की मी अमुक करेन, तमुक करेन, मी अशी सेव्हिंग करेन, मग मी लग्न करेन. प्रत्येक जीव आपलं प्लॅनिंग करत असतो. पण हा त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. मी लीना आहे ह्या कॉन्सेप्टने, किंवा मी अमुक नावाची व्यक्ती आहे, स्त्री आणि पुरुष, ह्या विचारांनी त्या माणसाने केलेले प्लॅनिंग्स असतात. पण तिथे तो त्याच्या सोलचा, आत्म्याचा डिवाइन प्लॅन काय आहे ह्याला अजिबात लक्षात घेतलेलं नसतं. घेतलं जातच नाही. कारण पहिले तर मी आत्मा आहे हा कॉन्सेप्टच खूप हायर स्टेज आणि हायर स्टेटचा आहे. तिथपर्यंत मनुष्याची बुद्धी जात नाही मोस्टली. आणि त्यामुळे तो एककल्ली एक प्लॅनिंग चालतं आणि त्यातनं सगळा स्ट्रगल चाललेला असतो. पण त्या आत्म्याचा काहीतरी एक प्लॅन आहे, आणि त्याला जर गुरु मिळालेलेच असतील आणि त्या संकल्पाने जर तो आला असेल तर तिसरा प्लॅनही काम करतोय. तर त्यामुळे ते जे दोन प्लॅन आहेत त्याच्याप्रमाणे संन्यास जर घ्यायचा वेळ आला आणि संन्यासी जीवन जगायचं झालं तर तेही मोक्ष देणारच आहे. कारण त्यातनं तो पूर्णपणे सुटलेला आहे. जे डायव्हर्शन्स येतात मटेरियलिस्टिक लाईफमध्ये आणि डिस्ट्रॅक्शन्स येतात, त्यातनं तो मुक्त असतो. त्यामुळे एक कल्ली त्याची साधना होते आणि त्यामुळे तोही संन्यास मार्ग ही मोक्ष देणारा आहे. आणि कर्म मार्ग हा लेसन लर्न करवणारा आहे. कारण कर्म करायला जाताना आपल्याला 100% दुसऱ्या व्यक्तीशी आणि सोलशी डील करावं लागतं. व्यवहाराचं, नात्यांचं, नंतर आपल्या सोसायटी लाईफमध्ये प्रत्येक व्यक्तीशी आपलं एक काहीतरी घेणं देणं असतं. आणि त्या प्रोसेसमध्ये प्रचंड लर्निंग होतं त्या आत्म्याचं. आणि ते लर्निंग लेसन लर्न करत करत प्रवास त्याचा जो लिहिलेला आहे डिवाइन प्लॅन प्रमाणे, तसा तोही पुढे 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 रोज सरकत असतो. आणि तोही म्हणूनच मोक्षप्रद आहे, तो मोक्ष देणारा आहे असं तो सांगतो आहे. म्हणे मोक्षप्रद दोन्हीही ते देख, संन्यास आणिक कर्मयोग. असे जरी ऐसे अर्जुना साचार, तत्वता विचार करू जाता. तरी जैसी नाव स्त्रिया बाळकाते, पैल तीरा नेते जळातून, जाणत्या नेणत्या सकाळांसी तैसा, सोपा सुबोधसा कर्मयोग. कर्मयोग कसा आहे की जसं नावेत बसलं की नाव म्हणजे होडीमध्ये बसलं की लहान मुलं बायका जे काय असतील ते सगळेच जातात. होडी जाते पहिलं तीराला, तर ते आपोआपच सगळे जाणार आहेत. आणि जो संन्यासी असतो त्याला एकट्याला नाव वलवावी लागते आपली. तो एकटा असतो, एकला चलो रे टाइप्स असतो. संन्यास घेतल्यानंतर त्याचा सगळ्यातनच तो बाहेर आलेला असतो. त्यामुळे त्याला त्याचा प्लान आणि पाथ ठरवावा लागतो. आणि त्याला स्वतःला फार सांभाळावं लागतं, की जर तो त्याचा पाय घसरला तर सगळा संन्यासाचा संकल्प नष्ट होऊन जातो आणि नुकसान होतं. त्या इन्कार्नेशनचं म्हणजे जन्मभराचं नुकसान होतं. आणि म्हणून तो थोडासा अवघड आहे आणि ट्रिकी आहे. पण हा जास्तीत जास्त सोपा आणि सुलभ आहे असं ते सांगतायत. की तुम्ही बसलात नावेत की आपोआप तुम्ही जेवढे जण 15, 20, 50 जेवढे होडीत बोटीत बसलेत ते सगळे पहिल्या तीराला नक्की पोचणार आहेत पाण्यातनं. जाणत्या नेणत्या सकळासी तैसा, म्हणजे जाय कळो प्रवासातनं चाललाय, नाही कळो. लहान मुलांना तर मजा असते, मोठ्यांना कळत असतं की पाणी आहे, बोट हलतीये, काही होऊ शकतं, मग भीती असते. लहान मुलांना ते काही नाही, आणि तान्या बाळाला तर ते अगदीच नेणतं असतं
म्हणजे त्याला काहीच कळत नसतं. तर ते सगळ्या प्रकारच्या जीवांना पूर्णपणे कर्मयोग हा पहिलं तीराला नेऊन सोडतो. पार्था सारासार करिता विचार सुलभ साचार हाची योग. कर्मसन्यासाचे म्हणजे तो म्हणतोय ना की सोप्पा काहीतरी सांगा, की अगदी लहान तान्या बाळाला सुद्धा जसं खांद्यावरनं झोपलेलं असतानाच प्रवास होतो सगळा, तसं काहीतरी सांगा, सोपं सोपं सांगा असं म्हणतोय. आणि म्हणून त्याला ते कर्मयोग सांगतायत, की हाच एक असा आहे की ज्यानं सगळेच बोटीतनं बसून जाऊ शकतात, म्हणजे सगळे चालतातच आहेत. म्हणजे जसं एखाद्या रेल्वे स्टेशनला एखादी गाडी आली, ट्रेन, की सगळी मुंबईची गाडी तर सगळे त्या ट्रेननी उतरलेले सगळे ब्रिज चढत असतात आणि सगळे जात असतात. तसे आपण सगळेच चालतो. पुढे मागे कुठेतरी कोणीतरी असणारच आहे, सगळे घोळक्याने चालतातच आहेत आणि तो सगळे मिळून पुढे जाऊन कर्मयोगाच्या कारणाने तेही सगळे मोक्षप्रद मार्ग त्यांचा आहे, सगळेच चालतायत. काहीच कोणी असं नाहीये थांबलेलं. पार्थासारासार विचार करिता सुलभ साचार हाची योग. कर्मसन्यासाचे येणे योगे फळ लाभते सकळ अनायासे. तुम्हाला अवेअरनेस असो नसो, कळत असो नसो, अभ्यास झालेला असो नसो, पण सगळ्यांना कर्मचा अभ्यास करत असताना, कर्म करत असताना त्याचं फळ हे मिळतच मिळतं. आणि कर्मसन्यासाचं जेणे ओगे फळ लाभते सकळ अनायासे. आणि त्याच्यात जर ज्ञान येऊन कर्मसन्यास झाला म्हणजे काय, की आलय मी कर्म करायचंय, पण मी जर ते भगवंत चरणी समर्पित करून लग्न रामाचे आहे, नवरा रामाचा, मुलं रामाची, पूजा रामाची, स्वयंपाक रामाचा, असं करत करत ऑफिसचं काम रामाचं, असं करत जर मी संन्यास घेऊन जर काम केलं तर तोही अनायासे फळ देऊन जाणारा आहे. अत्यंत भाग्यवानासारखा तो मार्ग आहे. आता संन्यासी जो तयाचे लक्षण तुझं निवेदिन ह्याची लागी. मग दोन्ही मार्ग साच एक रूप ऐसे आपोआप जाणशील. आता तुला मी संन्यास मार्गाचं थोडस ज्ञान देतो, जेणेकरून तुला दोन्हीतल्या फरकही कळेल आणि कसे दोन्ही चांगले आहेत हेही तुला कळेल. नेय स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती. निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. होनी जे गेले न घेत त्याचे नाव नाही जया हवं कोणतीही. संन्यासाची मूळ ओळख आहे की त्यांनी सर्व त्याग केलेला आहे. इथे माहितीये ना, संन्यास दीक्षा जेव्हा होते तेव्हा तुम्हाला पहिले श्राद्ध करवतात. त्या ते नाव बदलून टाकतात. जन्मनाव जे असतं आई वडिलांनी दिलेलं ते नाव बदलतात आणि नवीन नाव गुरु देतात. आणि पहिले तर तुम्ही म्हणजे तुमचं जे व्यक्तिमत्व आहे त्याचं पूर्ण दहन केलं जातं आणि तो श्राद्ध कर्म करतात आपल्या व्यक्तिमत्वाचं पहिले, आणि मग नव्या नावानी जन्म आहे संन्यास म्हणजे. म्हणजे तिथे मागचं काही उरत नाही, आणि नावच नाही उरत तर मग नाती कशी उरणार. जर नावच टाकून दिलं, सरनेम सकट जे नाव जन्माला घातलेलं आहे, नाव, वडिलांचं नाव आणि आपलं आडनाव, सरनेम, हे तिन्ही गोष्टी नाहीशा होतात. त्यामुळे त्याची ओळखच बदलून जाते आणि त्यामुळे मागे काही राहतच नाही त्याच्या हिस्ट्री, म्हणजे बॅक साईडला काही स्टोरी राहत नाही. असा तो संन्यास आहे. आणि तिथून मार्ग म्हणून मग ते एकटं चालावं लागतं. आणि स्वतःची काळजी, सतत गुरूंशी कनेक्शन स्ट्रॉंग असलं पाहिजे, जेणेकरून योग्य मार्गदर्शन तुम्हाला डिव्हाइन फ्लोच्या थ्रू, स्पिरिच्युअल कॉर्ड कॉर्ड असते, म्हणजे कॉर्ड म्हणजे दिसत नाही ती, आपल्या क्राऊन चक्रामधनं वर एक स्पिरिच्युअल कॉर्ड म्हणतात त्याला. स्पिरिच्युअल एनर्जी म्हणजे डिव्हाइन एनर्जी फ्लो किंवा गुरूंची शक्ती तिथून आपल्याला मिळत असते. गुरूंचा गायडन्स, सहस्त्रार चक्र, क्राऊन चक्र, तिथून आपल्याला मिळत असते. आदेश जो काही येत असतो, गायडन्स येत असतो, डिव्हाइन नॉलेज येत असतं ते. तर ते कनेक्शननी त्या संन्यासाला पुढे जावं लागतं. त्यांच्या तिथूनच त्याचं फिडिंग होतं, नॉलेजचं, अंडरस्टँडिंगचं, अवेअरनेसचं, सगळं स्पिरिच्युअल कॉर्डच्या थ्रू. तर त्यामुळे त्याला तसं पुढे जर्नी करावा लागतो. होनी जे गेले नघे त्याचे नाव नाही जया हावं कोणतीही. ज्यानं सगळं सोडलं आहे त्याला हावही नसली पाहिजे. म्हणजे ही एक बेसिक रिक्वायरमेंट आहे
संन्यास म्हणलं की. नाही तर संन्यासही घेतलाय आणि मस्त परिवारात राहतोय असं नाही. तो चुकीचं म्हणजे कुकर्मच म्हणावं लागेल ते. रूल्स मध्ये बसत नाही या गोष्टी सगळ्या. असं चुकीचं काही केलं तर. असे मेरू जैसा सर्वथा आढळ, तैसा जो निश्चळ अंतर्यामी. मेरू म्हणजे पर्वत. पर्वत कसा रूटेड असतो, स्ट्रॉंग. तो काय असा हलत नाही, सरकवला कोणी तर सरकला, आज इकडे होता परवा तिकडे गेला असं नाही होत. तो रूटेड आहे, जमिनीला धरून आहे. असा तो आतून त्याचा आत्मा असा निश्चळ असतो, स्टेडी असतो, स्ट्रॉंग असतो, रूटेड असतो. अहंता ममत्व गळाली संपूर्ण, संन्यासी जो जाण निरंतर. संन्यास म्हणजे काय? म्हणजे खूप डीपर मिनिंग आहे त्याचा. आता मुळात नावच टाकलं, जो सगळा घोळ करतो की मी लीना आहे. मी जर उद्या संन्यास घेतला तर मी लीना नावाचाच पूर्णपणे त्याचं त्याग करून देणार. मग कोणी केलं, कोणाला मिळालं, हे अहंकार करायला नावच शिल्लक राहत नाही. मुळावरच घाव घातला जातो संन्यासामध्ये. आता आजचे संन्यासी, आज जगामध्ये जे बाहेर आहेत त्यातले किती संन्यासांना याचा अर्थ कळतो ते माहित नाही मला. आणि माहिती नाही म्हणजे कितपत सिरियस असतात कॅरेक्टर्स त्यांचे तेवढे. पण खरा तर अर्थ याचा फार गहन आहे की मुळात स्वतःच्या व्यक्तिमत्वालाच, म्हणजे मी हे नाव आहे जे माझं, ह्यालाच पूर्णपणे नष्ट करून आत्म्याच्या बळावरच जगायचं असतं. मी केवळ आणि केवळ आत्मा आहे आणि हे शरीर रूपी वाहन घेऊन मी जगत आहे, कार्य करत आहे. अशा पद्धतीनं मग तिथे अहंकार, अहमपणा, अहमता उरत नाही. म्हणजे मी अमुक आहे हे उरत नाही. ममत्व म्हणजे हे माझं, ते माझं हे उरत नाही. कारण मीच आहे नाही तिथे. मी नावाचं व्यक्तिमत्व ज्याला आपण नाव दिलेलं आहे तेच नसल्यामुळे अहंता ममत्व गळाली संपूर्ण. संन्यासी तो जाण निरंतर. असा तो संन्यास हवा की ज्यानं पूर्णपणे नुसतं नावाला नवीन नाव न घेता अखंड आनंद, महेशानंद, सगळे आनंद, ऍक्च्युअल आनंद स्थिती हवी आतमध्ये. नुसतीच नावापुरती नाही की नाहीतर एक नाव टाकलं आणि दुसरं घेतलं, मग पुन्हा त्याचा पूर्ण डोंगर उभा केला नावाच्या महतेचा. त्याला काही अर्थ नाही, तो काही संन्यासी झाला नाही खऱ्या अर्थानं. पण जो संन्यास आहे तो ह्या इतका डीपर लेवलवर अंडरस्टँडिंग पाहिजे आणि तसं कॅरेक्टर बिल्डअप पाहिजे. कॅरेक्टर बिल्डिंग म्हणतात त्याला, म्हणून महत्व आहे. कॅरेक्टर बिल्डिंग म्हणजे ते आतमधल्या आत्म्याचं एक पर्टिक्युलर डिव्हाइन कॅरेक्टर डेव्हलप करावं लागतं. त्याला आमच्या अर्हॅटिक साधनेमध्ये कॅरेक्टर बिल्डिंग म्हणतात, किंवा त्याच्यासाठी आपल्याला अष्टांग योग दिलेला आहे पतंजली योगसूत्रात. त्याच्यामध्ये पण तेच सांगितलेलं आहे सगळं. तर कॅरेक्टर बिल्डअप झालं पाहिजे चांगलं, भक्कम, की जे स्ट्रॉंग असेल. आणि म्हणून तो मेरू जैसा सर्वथा अढळ असा रूटेड होतो, की जेणेकरून तो आत्म्याच्या भूमिकेमध्ये स्ट्रॉंगपणे उभा असतो आणि त्याला वरचं कव्हर नसतं नावाचं कुठलंही. असा तो संन्यासी असतो, पक्का आतनं स्ट्रॉंग आणि कनेक्टेड, स्ट्रॉंगली कनेक्टेड. तयासी आसक्ती सोडोनिया जाय, मने ऐसा होय संन्यासी जो. त्याला आसक्त भाव नसतो की मी हे करीन किंवा केलं, किंवा तो अटॅच्ड नसतो. कारण तो मुळात शरीरातनच डिटॅच झालेला आहे. शरीर असलेल्या नावाला तो डिटॅच झालेला असल्यामुळे तो पूर्ण कर्माला सुद्धा तो आसक्ती सोडून कर्म करत असतो, निरासक्त होऊन कर्म करत असतो. आणि म्हणून तो असा संन्यासी अत्यंत दिव्य प्रकारचा व्यक्तिमत्व घेऊन जगत असतो. म्हणून जे साचे सुख अखंडित, तेची तया प्राप्त अनायासे. आणि म्हणून त्याच्या नावापुढे आनंद हे लावतात. कारण तो जो आनंद आहे, ते जे सुख आहे हृदयामधलं परमात्म सुख, त्याच्यामुळे पद्धत झाली आहे की पुढे आनंद हे लावतात. दयानंद, सुखानंद. आपण संन्यासांची नावं बघितली तर पुढे आनंद लावलेलं असतं.
तर ते त्यासाठी, कारण तो अखंड आनंद, अखंड सुख, आतमध्ये गोडी, एक प्रकारचा ब्राईट लाईट त्याच्यामध्ये निर्माण होतो, हृदयामध्ये आणि आतल्या स्थितीमध्ये, अंतस्थितीमध्ये. आणि म्हणून असा तो संन्यासी ग्रेट आहे, आणि तो म्हणून मोक्षास प्राप्त करू शकतो. आता गृहाधिक लागेना सोडावे, निसंग स्वभावे मन झाले, अगात जैसी जाता विझोनिया आग, राखुंडीचा ढीग उरे जोका. मग वस्त्रा माझी गुंडाळीता त्यास, न होई वस्त्रास अग्निबाधा, शिवेची ना तैसा अल्पही संकल्प, जयाच्या निर्लेप बुद्धी लागी, उपाधी माझारी असोनी तो पार्था, नाकळे सर्वथा कर्मबंधी, म्हणून समूळ संकल्पाचा नाश, तेव्हाची संन्यास घडू शके. मुख्य म्हणजे संकल्प इतका स्ट्रॉंग पाहिजे की त्यानं फक्त आत्म्याचा संकल्प आणि परमात्म संकल्प तिथे फक्त हजर पाहिजे किंवा मौजूद पाहिजे आतमध्ये, कॉन्सेप्ट मध्ये, अंडरस्टँडिंग मध्ये, बिहेवियर, थॉट, स्पीच अँड ऍक्शन, या तिन्ही मध्ये एकच संकल्प त्याचा पाहिजे, तो म्हणजे परमात्म्याचा संकल्प, त्याच्या भेटीचा संकल्प, त्याच्या भक्तीचा संकल्प. त्याच्या पलीकडे दुसरं काहीही तिथे अस्तित्वात असलं नाही पाहिजे खरं तर. म्हणजे आता गृहाधिक लागेना सोडावे, निसंग स्वभावे मन झाले. ज्याला निसंग म्हणजे त्याला संगती नाही, आपल्याला संगती असते. घरातले आहेत, मुलं आहेत, नवरा आहे, बायको आहे, सासू सासरे आहेत, शेजारी पाजारी आहेत, नातेवाईक आहेत, आपल्याला सतत संगती लागते. पण जो संन्यासी आहे तो निसंग आहे, त्याला फक्त एकच संघ आहे, तो आहे परमात्म्याचा, आणि तो सुद्धा हृदयास्थानी, हृदयामधला संघ. बाहेर त्याला संघाची जरूरत नाही, संगतीची गरज नाही, बाहेर बाह्य संगतीची गरज नाही, अंतरसंगती त्याची अढळ अशी असते. आता गृहाधिक लागेना सोडावे, घर जरी कधीही सोडायला लागलं तरी तो कधी घाबरत नाही, तगमग त्याची होत नाही की काय आता मी कसं सोडू, काय सोडू, कोणाला सोडू. कारण तो निसंग असतो, त्याला संगतीची गरज नसते, त्यांनी तो सगळा पूर्ण डिटॅच्ड झालेला असतो, अगदी शरीरापासनं सुद्धा. म्हणजे कशी स्थिती सांगू का? अगदी फार वरच्या लेवलची ती स्थिती आहे. असा जर काचेचा ग्लास घेतला आणि त्याच्यामध्ये जर चमचा किंवा स्ट्रॉ आपण असा अगदी सेंटरला असा धरला, फक्त कुठेही पाठी म्हणजे ग्लासच्या एजला कुठेही स्पर्श न करता सेंटर मध्ये फक्त तो स्ट्रॉ असा उभा धरला, जेव्हा आपण एखादा ज्यूस किंवा काही पिताना जसा स्ट्रॉ मध्ये ठेवतो आणि आतलं ज्यूस ओढून घेतो, तसा सेंटर अलाइन जेव्हा आपण तो स्ट्रॉ धरू, तो कुठेही ग्लासला टच करणार नाही आतून. असा त्याचा आत्मा स्थिर आणि स्टेडी असतो आतमध्ये, आणि डिटॅच्ड म्हणजे आतनं सुद्धा शरीराला त्यांनी टच केलेलं नसतं आतमध्ये. आय होप तुम्हाला कळलं असेल मी काय बोलते, की इतका निसंग तो पाहिजे की त्याला आतमधल्या शरीराला सुद्धा तो जुडलेला नाही पाहिजे, फक्त शरीर हे वाहन म्हणून वापरणं हाच त्याचा कॉन्सेप्ट असतो, आणि त्या पद्धतीनं तो जगत असतो. म्हणून तो शरीराला फक्त वाहन म्हणून बघतो. उपाधी माझारी असोनी तो पार्था, नाकळे सर्वथा कर्मबंधी. उपाधी माझारी म्हणजे काय, की शरीरात तो राहतोय, त्याला सगळे बोलत आहेत, अरे अमुक आनंद इकडे ये, अरे अखंड आनंद इकडे ये, हे ये ते ये, त्याला नावानी बोलवत आहेत, पण ती उपाधी त्यांनी, त्याला माहितीये की मी हे व्हेकल मधनं फिरतो आहे. आपण काही गाडीला सर्व सर्व काही मानत नाही, आपण गाडीतच राहत नाही, आपण कार फक्त इकडे तिकडे जायला वापरतो आणि बाकी आपण सोडून घरात येतो तिला. अगदी तितकंच निस्वार्थपणे तो त्या शरीराला वापरत असतो, त्याच्यामध्ये कनेक्ट न होता, अटॅच न होता, न चिपकता त्या व्यक्तिमत्वाला, त्या उपाधीला न काय म्हणतो, कनेक्ट होता तो जगत असतो. नाकळे सर्वथा कर्मबंधी, आणि अशामुळे तो कधीही कर्मबंधनात अडकलेला दिसत नाही आपल्याला, कारण मुळात तो व्हेकल म्हणून त्या शरीराला वापरतो आहे. म्हणून समूळ संकल्पाचा नाश, तेव्हाची संन्यास घडू शके. आणि म्हणून
सर्व संकल्पांचा नाश तिथे होऊ शकतो, कारण तो पूर्णपणे डिटॅच्ड आहे, तो उपाधीच्या बाहेर आहे आणि त्यांनी निस्संग आहे. त्याला कशाची, तो केवळ आणि केवळ शरीराला वापरतो आहे त्याचं कार्यभाग पूर्ण होण्यासाठी, कारण त्याला तो अवेअरनेस असतो की मी काहीतरी कार्य करायला आलेलो आहे. मी आलोय, काम करणार, एक्सपिरियन्स घेणार आणि मी जाणार. ह्याची लागी कर्मसन्यास आणि कर्मयोग देख सारिखेची. आणि म्हणून कर्मसन्यास आणि कर्मयोग हे सारखे आहेत, कारण तो कर्मसन्यास सुद्धा संन्यास घेऊन कर्म केल्यानंतर त्या कर्माचा संन्यास होतो, असा तो कर्मसन्यास आहे. आणि कर्मयोग म्हणजे त्याच्यामध्ये राहून तुम्ही ते कर्म दुसऱ्याला समर्पित करून तुम्ही कर्म करताय, म्हणून तोही अत्यंत चांगला मानला गेलेला आहे. सांख्य योगौ पृथक बाला प्रवदंतीन पंडिता एकम एकमप्यास्थिता सम सम्यगु भयोर्विंदते फलम. नाही तरी सांख्य योग व्यवस्थाती केवीस मंदमती जाणती ते. सांख्य ज्ञान, सांख्य योगात ज्ञान सांगितलेलं आहे पूर्ण. मी आत्मा आहे आणि हे सगळं आपण मागे पाहिलं. सांख्य योग पहिला दुसराच झालेला होता. नाही तरी सांख्य योग व्यवस्थाती केवी मंदमती जाणती ते. स्वभावे ते पार्था होती मती मंद म्हणून या भेद दिसे त्यासी. एरवी प्रत्येक दीपा प्रतीप आहे प्रकाश का आहे भिन्न भिन्न. ह्याची परी यथार्थ ह्या परी यथार्थ घेऊनी प्रचिती देखते जे होती पूर्ण तत्व. सांख्य आणि योग दोहोचेही ठाई ठेविती ते पाही ऐक्य भाव. सांख्य म्हणजे ज्ञानाचं जे सांगितलेलं आहे, ज्ञान सांगितलेलं आहे पूर्णपणे. आणि योग म्हणजे एकत्र येणं, दोन गोष्टी एकत्र येतात त्याला योग म्हणतात. योगाचा अर्थ असा आहे. तर ह्याच्यामध्ये एरवी प्रत्येक दीपाप्रतीप आहे प्रकाशका आहे भिन्न भिन्न. वेगळे वेगळे दिवे असतात. आपण पणत्या आणतो, समोरचे लोक, घरातले लोक दुसऱ्या दुकानात आणतात, आपण एका दुकानात आणतो, काही लोक घरी बनवतात. पण प्रकाश त्यामध्ये दिवाची ज्योत लावल्यानंतर दिवाळीच्या दिवशी सगळ्यांच्या दारात सेमच प्रकाश असतो. तो काही प्रत्येक दुकानाचा, ब्रँडचा, प्रकाराचा असा काही वेगळा वेगळा नसतो. ती दिवाळी सगळ्यांच्या घरी सारखीच असते. अगदी सेमच प्रकाश सगळीकडे पडलेला असतो. अगदी तसे हे मार्ग आहेत. तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, कसेही जा, ते शेवटी प्रकाश स्वरूप आहेत, परमात्म स्वरूप आहेत आणि तिथेच नेऊन आपल्याला सोडतात. त्याच्यामध्ये मूर्ख जे असतात लोक, तेच भेद करतात की हे चांगलं आहे तेच वाईट आहे, संन्यास कशाला घ्या, लग्न करा. लग्न करणारे म्हणतात लग्न कशाला करा, संन्यासच घेतलेला बरा, डोक्याला कटकट नाही. असं काही नाही. तुम्हाला जे प्राप्त झालेलं आहे ते उत्तम आहे आणि तेच माझ्यासाठी बेस्ट आहे. त्या व्यतिरिक्त ह्या आत्म्याचा दुसरा कुठलाही प्रवास असू शकत नाही. कारण दुसऱ्याचं छान आहे सगळं, असं मानसिक वृत्ती मनुष्याची नॅचरलीच होत असते. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की दुसऱ्याचं लाईफ खूप चांगला आहे, दुसऱ्याचा मार्ग खूप चांगला आहे, दुसऱ्याला जे मिळालंय ते खूप चांगलं आहे आणि मला आहे ते कमी आहे. अशी एक मानसिकता सगळ्याच लेवलवर आपल्याला बघायला मिळते. आणि तसंच आपल्याला कधी कधी आध्यात्मिक जे स्कूल्स आहेत, स्पिरिच्युअल स्कूल्स, त्यातल्या लोकांना पण एकमेकांना नावं ठेवताना आपण पाहतो की ह्याच्यात ही कमी आहे त्याच्यात ते जास्त आहे. गंमत अशी आहे, खरं सांगायचं तर आता मला नाही माहिती का लोक इतकं नॅरो माइंडेड असतात, पण मी मी खूपदा बघते म्हणजे स्कोप देत नाहीत लोक, म्हणजे खूप जास्त नॅरो माइंडेड असतात. म्हणजे अ, अनेक गुरु आहेत आजच्या तारखेला जगामध्ये, खूप वेगवेगळ्या पद्धतीनं काम करणारे अनेक, खरंच अनेक संत आणि अनेक गुरु आहेत. काही लोक भजनं वगैरे करवतात, काही
लोक कर्मयोग शिकवतात, काही लोक क्रियायोगाचे गुरु आज सुद्धा आहेत, काही हठयोगी आहेत, काही आपल्या स्पिरिच्युअल म्हणजे प्रॉपर प्रॅक्टिसेस देऊन साधना करवणारे आहेत. अनेक प्रकारचे आहेत. खरं सांगायचं तर ते सगळेजण एकच काम करायला आलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे ते काही कारणाने त्यांना पाठवलेलं आहे. कारण अनेक प्रकारचे जीव आहेत आणि त्या अनेक प्रकारच्या जीवांना अनेक प्रकारचे पंथ आणि गुरु पाहिजेत. कारण प्रत्येकाचा एक माइंड मेकअप असतो, सोलचा एक जर्नीचा टाईप असतो, की प्रत्येक जण प्रगल्भ नसतो तेवढा किंवा डेव्हलप सोल नसतो. म्हणजे बेबी सोल म्हणतात त्याला. छोटा म्हणजे बाळ बाळ आणि मोठा माणूस याच्यात कसा फरक आहे, तसंच आत्म्याच्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा तसाच फरक आहे. काही बेबी सोल्स असतात, त्यांना मोठ्या मोठ्या भाषा आणि मोठी मोठी तत्वज्ञान समजत नाहीत. त्यांना थोड्या वेळाने समजतं. समजत नाही म्हणजे काही कालावधीनंतर ज्ञान तेवढं प्राप्त झालं आणि ते कर्माने तेवढे सुधारले, म्हणजे त्यांना अनुभव आला त्याच्या आत्म्याला, की मग त्यांना तो कॉन्सेप्ट कळतो. तर पहिलीतला व्यक्ती बाळ मूल आणि दहावीचं मूल हे दोघं बरोबरीचं होत नाहीत, पण म्हणून पहिलीतला दहावीत पोचणार नाही असंही नसतं. तो जसा जसा अभ्यास होतो, वय वाढतं, तसं ते मूल दहावीला पूर्णपणे प्रगल्भ होतं आणि तेही कधीतरी दहावीत जातं. असे आत्म्यांची स्थिती आहे. ह्या पद्धतीनं जशी आपली माणसाची शाळेमध्ये असते वेगळे वेगळे वर्ग आणि मग पुढे पुढे जातं, तसेच आत्म्यांच्या स्थिती पण तशाच आहेत. काही बेबी सोल फॉर्म मध्ये आहेत, काही मीडियम ह्याच्यामध्ये आहेत, काही हायर स्टेटवर असतात, जे त्याच्यापेक्षाही हायर स्टेटवर असलेले काही सोल्स आहेत. तर अशा सगळ्या वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीजसाठी त्या त्या लेवलला जाऊन शिकवणारे टीचर्सही हवेत. एकच टीचर सगळ्यांना लागू नाही होऊ शकत आणि म्हणून त्या परमेश्वराच्या दरबारात अनेक लोकांना तयार झालेल्या काम दिलं जातं आणि जन्म दिला जातो. त्यांना सांगितलं जातं की जा तुम्ही हे काम करा. मग प्रत्येक जण त्यांना सांगितल्या पद्धतीनं त्या मार्गाने बाकीच्या लोकांना, अनेक आत्म्यांना उन्नतीकडे, उद्धाराकडे नेण्याचं ते काम करत असतात. पण आता एवढा शुद्ध आणि क्लिअर कॉन्सेप्ट बऱ्याच साधकांना कळत नाही. मग ते तुमचे गुरु, आमचे गुरु, तुमचे बरोबर नाही, आमचं हे असं नाही, असं खूप करत राहतात. आणि मग त्याच्यामध्येच खूप निगेटिव्ह एनर्जी, आणखीन काय सगळा गोंधळ आहे. आणि खोलात जायचं तर तिथे पण प्रपंचच सुरू होतो, आध्यात्मिक फील्डमध्ये सुद्धा. म्हणजे खूपच वाईट अवस्था होऊन जाते मग माणसाची. पण खरं सांगायचं तर असे वेगळे वेगळे अनेक गुरु आहेत आणि सगळेजण एकच काम करतायत आणि ते सुद्धा डिवाइन वर्कचाच पार्ट आहेत. पण तरीही आपण फरक करतो, तसा फरक इथे करायचा नाहीये असं ते सांगतायत श्रीकृष्णाला. की सांख्य योगाचा मार्ग असू दे, ज्ञान योगाचा असू दे, कर्म मार्ग असू दे किंवा संन्यास मार्ग असू दे, हे सगळे एकाच प्रकारचा प्रकाश देणार आहेत आणि ते सर्व पूर्ण तत्वाचं पर्यंत नेऊन सोडणारे आहेत. ह्यापरी यथार्थ घेऊन प्रचिती देखते जे होती पूर्ण तत्व. जे जे पूर्ण तत्व म्हणजे एकरूप झालेले आहेत, ज्यांना तेवढं अंडरस्टँडिंग आलेलं आहे, त्यांना हे कळतं की हे सगळे मार्ग एकाच ठिकाणी आपल्याला घेऊन जाणारे आहेत. यत सांख्ये प्रापत यत सांख्यैः प्राप्यते स्थानम तद्योगैरपि वर करते यत् सांख्यैः प्राप्य प्राप्यन्ते प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च य पश्यति स पश्यति ज्ञानयोगे पार्था होय जे का प्राप्त त्याची लाभे येथ कर्मयोगे ऐशा परी ऐक्य स्वभावता आहे दोहोसी ही पाहे सव्यसाची देखे अवकाशा आणिक आकाशा भेद नाही जैसा अणु मात्र तैसेची एकत्व योग संन्यासाचे जया आलेसाचे प्रत्ययासी जेणे सांख्य योग जाणिले अभिन्न झाले आत्मज्ञान तयासीच. तेच तो सांगतायत ते
अर्जुनाला की प्रत्येकाचं दोन्हीचं महत्व तेवढंच आहे. जे ज्ञानयोगाने प्राप्त होतं तीच प्राप्ती कर्मयोगाने होते. कारण दोन गोष्टी आहेत. ज्ञानयोगानी म्हणजे काय की अभ्यास करून ज्ञान संपादन करून ज्ञान मिळवून, आता ज्ञान कसं मिळेल तर ग्रंथाभ्यासाने ज्ञान मिळेल किंवा गुरु संगतीनं ज्ञान मिळतं, दुसऱ्यांचं ऐकून आपल्याला ज्ञान मिळतं. आणि या ज्ञान योगानी आपल्याला जेव्हा कळतं की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. मग आपण आत्मा आहे तर मग समोरचा पण शरीर नाही आहे, समोरचाही आत्माच आहे. मग असे आपण अनेक आत्मे आहोत आणि आपण अनेक आत्मे एकाच सूर्याकडनं एकाच परमात्म्याचे अंश आहोत. हे सगळं जेव्हा ज्ञानयोगातनं कळतं, तसंच कर्मयोगातनं पण कळतं. कसं कळतं? तर कर्म करताना आपल्याला कळतं की अरे आपण ह्याचं हृदय दुखवलं नाही पाहिजे, आपण दुसऱ्यांचा जीव दुखवला नाही पाहिजे, आपण दुसऱ्यांना त्रास नाही दिला पाहिजे, पीडा नाही दिली पाहिजे. अशा पद्धतीनं जेव्हा कर्मातनं लेसन्स लर्न करत करत म्हणजे अ, कसे लेसन, आता अगदी बेसिकला जाऊन सांगते की साधी लोक असतात त्यांना आधी कळत नाही, आपल्या हिशोबाने जगत असतात. पण जेव्हा अडथळे यायला लागतात की मुलांची लग्न नाही होत, शिक्षण नाही होत, नोकऱ्या नाही लागत, नुकसान होतं धंद्यात, नोकरीत, कामात, आणखीन काही हानी होते जीवनामध्ये, मग ज्योतिषाकडे जातात. आणि मग ज्योतिषी सांगतो त्यांना किंवा काय बघून सांगतात किंवा कोणाकडे गेले तर ते सांगतात, तुम्ही अमक्याचा अमुक केलंय का, तुम्ही तमक्याचं तुम्ही असं कर्म केलंय का, तुम्ही आता नाही केलंय तर मागच्या जन्मात केलंय, पूर्वी केलंय, आता केलंय, काल केलंय, उद्या केलंय. अशा पद्धतीनं तो लेसन लर्न करायला मिळतो मग त्या सामान्य माणसाला. आणि मग त्याला उपाय सांगितले जातात की तू असं केलेलं आहे आणि म्हणून याचं फळ हे होत आहे. मग आता तू याच्या पुढे वाईट वागू नको, दुसऱ्याला पीडा देऊ नको, ह्याच्या बदल्यात तू काय इथे हे वाहा, तिथे ते फुल वाहा, अमक्याचे उपास कर, तापास कर. म्हणजे काय की या सगळ्या प्रपंचातनं काय शिकला तो मनुष्य ज्याला अडचणी आल्या, की आपण कुकर्म करायचं नाही, आपण दुसऱ्याला पीडा द्यायची नाही, आपण त्रास द्यायचा नाही, आपल्याला जे प्राप्त झालं त्याच्यात आनंदाने जगायचं, त्रास करून घ्यायचा नाही, त्रास द्यायचा नाही. हे अल्टिमेटली लेसन लर्न करून करून त्यातनंही एकच ज्ञान मिळतं, ते म्हणजे मी आत्मा आहे. कारण कुठेतरी खोके खात 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 शेवटी तरी कधीतरी कुठल्या तरी एज मध्ये जीवनातल्या माणसाला कळून चुकतं. म्हणजे कर्मयोगही तिथेच नेतो, ज्ञानयोगही तिथेच नेतो. ऐशा परी ऐक्य स्वभावता आहे, दोहोसी ही पाहे सव्यसाची, दोन्हीच एकरूपता आहे. आणि हे असे सगळेच मार्ग असेच नेतात एकाच ठिकाणी. देखे अवकाशा आणिक आकाशा, भेद नाही जैसा अणु मात्र. अवकाश आणि आकाश दोन्ही एकच आहे, त्याच्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे. तैसेची एकत्व योग संन्यासाचे, जया आदेशाचे प्रत्ययासी. जेणे सांख्य योग जाणिले अभिन्न, झाले आत्मज्ञान तयासीच. ज्याला ज्ञान योग आला त्यालाच आत्मज्ञान झाले. काय झालं? कुठे होतो आपण? हम्म. झाले आत्मज्ञान तयासीच, तेणेची गा जाण, आपुले आपण घेतले दर्शन यथार्थत्वे. संन्यासस्तु महाबाहो, दुःख माप्तुम योगतः, योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणा अधिगच्छति. कर्मयोग पंथ आक्रमोनी पार्था, चढे जो पर्वता मोक्ष रूप. तोची येथे ब्रह्म सुखाचे शिखर, गाठीतोच सत्वर अनायासे. परी अवेरोनी निष्काम कर्मास, हरी धरी जो हव्यास संन्यासाचा. तया लागी वाया बापुडे सायास, घडेना संन्यास कदा काळी. तेच मगाशी मी सांगत होते, तोच इथे रेफरन्स पुन्हा एकदा येतो की प्रत्येकाचा पाथ ठरलेला आहे. त्या आत्म्याचा प्रवास कसा होणार
हे तो घेऊन आलेला आहे. आणि जर कर्मयोगाचं जीवन जगण्यासाठी एखादा आत्मा शरीर धारण करतो, त्यांनी उगीचच कोणीतरी कोणाचं तरी बघून बळजबरी संन्यास घ्यायचं ठरवलं, तर तो संन्यास त्याच्याकडनं घडणार नाही. कारण तो कर्ममार्गी आहे आणि त्याचे कर्ममार्गी आहे म्हणजे काय, की त्याचं व्हेइकल्स, म्हणजे व्हेइकल म्हणजे कोणते, तर आपली ही शरीरं व आपलं इमोशनल बॉडी, मेंटल बॉडी, फिजिकल बॉडी या तयार नसतात. आणि मग त्या खूप नाचवतात, त्यांना इच्छा निर्माण होतात, त्या इंद्रियांना ताबा नसतो. आणि म्हणून त्यांनी जर संन्यास घ्यायचा हव्यास केला किंवा जोर जबरदस्तीनं संन्यास घेतला, तर ती इंद्रिय आणि सगळी त्याची सूक्ष्म शरीरापासून सगळे ते काही त्याचा संन्यास सक्सेसफुली घडू देणार नाहीत. कारण तो काय आहे, प्रापंचिक आहे, असू शकतो. प्रपंच करून अध्यात्म करण्याचा त्याचा मार्ग असू शकतो. आणि बळजबरीनं जर तो संन्यास घ्यायला गेला, तर ती गडबड होऊन बसेल आणि त्याच्याकडनं ते काही काम घडणार नाही. कर्मयोग पंथ आक्रमोनी पार्था, चढे जो पर्वता मोक्ष रूप, तोची तेथे ब्रह्म सुखाचे शिखर, गाठी तो सत्वर अनायासे. म्हणजे जर तुम्ही आता ना, एक पुस्तक आहे, फिलॉसॉफिकल बुक आहे, खूप छोटस आहे, आउटर कोर्ट नावाचं. अॅनी बेसंट म्हणून थिओसॉफिकल रायटर होती, तिचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये खूप छान वर्णन आहे. म्हणजे असा एक मोठा एक पर्वत असतो, तसं तसं जीवनाचा पर्वत असा त्यांनी दाखवला आहे. आणि एकदम टॉपवर, जसं ते गिरनार पर्वतावर दत्तांचं प्रभूंचं मंदिर आहे ना, तसं ते परमात्म्याचं मंदिर अगदी टॉपवर बसलेलं आहे. आणि आपण सगळे, असा जो घाट असतो पूर्ण, जसा डोंगराच्या पूर्ण बाहेरनं असं गोल 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 फिरत आपण टॉप हिलवर जातो ना, नॉर्थ इंडियामध्ये हिल स्टेशन्स ना असतात तसं. तर तसा तो पूर्ण आपला जीवन पथ ठरलेला आहे, त्या पूर्ण बाहेरनं गोल 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 गोल. आणि कर्ममार्गी जो आता इथे जे वर्णन केलं आहे, कर्मयोग पंथी जो आहे, तो पर्वत असा हळूहळू हळू जीवनाचे अनुभव घेत 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 कष्ट करत, अडचणींना सामोरा जात, कधी सुखाचा प्रवास, कधी आनंदाचा प्रवास, कधी दुःखाचा, कधी कधी त्रासाचा, असे विविध अनुभव घेत 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 ते शिखर तो शेवटी गाठतो. आणि तेव्हा ते ब्रह्मसुख त्याला 100% मिळतं. कर्मयोगी या पद्धतीनं जातो. आणि संन्यास मार्ग हा कधी कधी डायरेक्ट नेणारा पण असतो, कारण संन्यासामध्ये तुम्हाला सर्व्हिस करावी लागते जास्त, सेवा जास्त करावी लागते. का तर तुम्हाला परिवार नसतो. म्हणजे मी खूप क्लिअर करून सांगते, जेव्हा आपण कर्ममार्गी आहोत, तेव्हा आपल्याला एक फॅमिली असते. आणि जरी आपण फॅमिलीमध्ये आपण नात्यांना बघत असलो, तरी जर आत्म्याच्या भूमिकेत उलट जाऊन बघितलं, तर मी एक आत्मा, माझा नवरा असलेल्या आत्म्याला, मुलगी असलेल्या आत्म्याला, घरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या आत्म्यांना मी सर्व्हिसच देते आहे. लहान मुलीला मी मोठं केलं, हे दिसायला आई आणि मुलीचं दिसत असलं, तरी मी त्या आत्म्याला पूर्णपणे सपोर्ट करून त्या आत्म्याला त्याच्या लेवलला जाईपर्यंतची मदत करते, म्हणजे एक सर्व्हिसच करत असते. एक आई आपल्या मुलाला वाढवते. घरामध्ये आपण नातलगांना सांभाळतो, आपण सासू सासऱ्यांना सांभाळतो. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की खूप कठीण आपण परिस्थितीला सामोरं गेलं, आपल्याला खूप कष्ट पडले, आपल्याला खूप त्रास सहन करावा लागला. हे प्रापंचिक प्रकाराचं चित्र आहे. पण जर आत्मभूमिकेत पाहिलं, तर आपण त्या सगळ्या जीवांना सर्व्हिस देत असतो, म्हणजे सेवा करत असतो. सर्व्हिस म्हणजे सेवा, सर्व्हिस म्हणजे नोकरी नाही, सर्व्हिस म्हणजे सेवा. आपण सर्व्हिस ऑलरेडी करत आहोत. अनेक सोल्सना आपण खायला प्यायला देतो, त्यांना हवं नको ते पाहतो, ती आपण सेवा करत असतो. पण दुसऱ्या पाथवर जेव्हा संन्यासी असतो, त्याला काही तो परिवार नसतो, मग संन्यास मार्गाला सेवा कंपल्सरी सांगितलेली आहे आणि ती करावीच लागते. म्हणजे नुसता संन्यास घेऊन तो आपला भटकंती नाही करू शकत, त्याला ज्ञान संपादन करून. आणि म्हणून जर तुम्ही बघितलं, तर
श्रीधर स्वामी काय, नाहीतर आपले गुळवणी महाराज, किंवा आहे वासुदेवानंद सरस्वती, किंवा अनेक लोक, म्हणजे मी बरीच चरित्र वाचली आहेत संतांची. तर सगळ्यांनी सर्व्हिस खूप केली. किंवा आपले रामदास स्वामी, त्यांनी तिथे त्यांचे डिसिपल्स होते, तर त्या डिसिपल्सना सगळ्यांना पाणी आणायला लागायचं, अन्न बनवायला लागायचं आश्रमावर. अशी सर्व्हिस खूप करावी लागते. किंवा गोरगरिबांना जाऊन मदत करा, गावात जाऊन तुम्ही मदत करा. तर ह्या पद्धतीनं सर्व्हिस खूप करावी लागते आपल्याला. सेवा, सर्व्हिस म्हणजे सेवा, जीव प्राण्यांची सेवा. कारण तिथे तुम्हाला फॅमिली नाही आहे सर्व्हिस द्यायला. आणि म्हणून दोन्ही तेवढेच स्ट्रॉंग दोन पाथ समजले आहेत. आपण परिवारात आहोत म्हणून दुःख करायचं नाही. आपण आत्मभूमिकेत पाहून आपण हेच समजलं पाहिजे की मी एवढ्या सगळ्या आत्म्यांची सेवा करत आहे. त्यांना काय हवं नको ते पाहते आहे, त्यांना जे पाहिजे तेव्हा ते देते आहे. आजारी पडले तर मी त्यांना आजारपणामध्ये सहाय्य करत आहे. मी या सगळ्यांना घेऊन समोर चाललेली आहे, माझा पाथ चालत आहे. तर आपल्याला प्राऊड वाटला पाहिजे. आपण अरे मला प्रपंच आहे आणि मला सगळं करावं लागतं असं रडण्यात काही अर्थ नाही. आत्मभूमिकेत बघून आपण त्या सगळ्यांना घेऊन जात आहोत आपल्या सोबत, आणि त्यांना चांगली वागणूक देऊन, प्रेम वाटून, प्रेमाचं बीज सगळ्यांमध्ये लावून आपण चांगला प्रवास करत आहोत, असा जर त्याचा अर्थ काढला, तर तो संन्यास मार्गापेक्षा भव्य आहे आणि दिव्य आहे कर्मयोग्याचं जीवन. आणि म्हणूनच कर्ममार्गाचं आणि संन्यासाची बराबरी सेम केलेली दाखवलेली आहे. इथे तराजू तोलताना त्यांनी सेमच आहे असं तो सतत सांगता आहेत श्रीकृष्ण परमात्मा. इथे त्यांनी म्हणलंय, कर्मयोग पंथ आक्रमोनी पार्था, चढे जो पर्वता मोक्ष रूप, तोची येथे ब्रह्मसुखाचे शिखर, गाठी तो सत्वर अनायासे. ते ब्रह्मसुखाचं शिखर आपण आपल्या परिवारातले जीवांची सेवा करत करत अत्यंत सोप्या पद्धतीने जाऊ शकतो, पोचू शकतो तिथे. ते अगदी शक्य आहे. पण तेव्हा हे कर्म करत असताना करते पण आपल्याकडे मात्र घेतलं नाही पाहिजे. ते निष्काम योगातच झालं पाहिजे. परी अवेरोनी निष्काम कर्मास, धरी जो हव्यास संन्यासाचा. काही लोक म्हणतात ना असं, की उगीच मला हे आहे, घरात पोरं आहेत, कटकट आहे, मला तर आपला संन्यास घेऊन जावं वाटतं. असे असे लोक जे अट्टाहासानं संन्यास घेतात, ज्यांना दिलेली सेवा जमून नाही राहिली आणि संन्यासाची बात करतायत, त्यांना असं वाटतं संन्यास म्हणजे काय, की सगळ्यांना सोडायचं आणि एकटं बसायचं. संन्यासाचा अर्थ तसा नाही आहे. संन्यासामध्ये आत्म्याची प्रगती करून तुम्हाला दुसऱ्या आत्म्यांची सेवा करावी लागते. सर्व्हिस मध्ये खूप काम करावं लागतं, प्रचंड लेवलवर सर्व्हिस करावी लागते. तेव्हा जाऊन ती बराबरी होते मोक्षाची. नाहीतर कसं कशाला बनवले असते परमात्म्यांनी एवढे वेगळे वेगळे मार्ग. सगळ्यातनं शेवटी सर्व्हिस शिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून अन्नदान करतात, गोरगरिबांना मदत करायला जातात, किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचं धान्य द्या, किंवा आपलं इवन आता जिथे पूर वगैरे येतो तिथे आपले RSS चे लोक जाऊन सेवा करतात. किंवा बरेच लोक आता गेल्या वर्षी काय तो कोकणात पूर आला होता तेव्हा कितीतरी लोक, म्हणजे माझा एक मित्र पण जो कल्याणमध्येच आहे, फेमस आहे, म्हणजे आता तो स्कल्पचर आर्टिस्ट, स्कल्प्टर आहे एक, कल्याणमध्येच राहतो बहुतेक. तर ते सगळे फॅमिली ते धान्य वगैरे घेऊन सगळे कोकणात जाऊन तिथे रस्ते घरं साफ केली त्यांनी, त्यांची घरं लावून दिली. दिस इज अ फॉर्म ऑफ सर्व्हिस. तुम्ही सेवा करताय. आपल्या घरात नुसते न्यूज बघत नाही बसले की अरे पाणी आलं का, अरे अरे रे रे फार नुकसान झालं, असं करत नाही बसले. तर ते उतरले पाण्यात, तिथे त्यांना लोकांना मदत केली, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, त्यांना धान्य दिलं, वस्तू दिल्या. तो सांगत होता की बापरे, घरातलं अक्षरशः म्हणे लीना इतकी वाताहात लागली होती म्हणे, आम्ही दोन का तीन घरांना पूर्ण घरातलं सामान खरेदी करून दिलं त्यांनी. म्हणजे अगदी फ्रीज टीव्ही पासनं, अक्षरशः म्हणजे छोट्या छोट्या चमचा ह्याच्यापासनं सगळं घरातलं सामान म्हणे आम्ही जाऊन 2-3 घरांना भरून दिलं. म्हणे आम्ही ट्रॅक्टरनी असे बसून आम्ही गेलो होतो म्हणे तिकडे, कारण रस्ते पण सगळे खराब आहेत, फार वाईट अवस्था होती. तसं नेमकं माझा फोन झाला तेव्हा त्या मुलाने मला, मित्राने माझ्या सांगितलं. तर ही पद्धत आहे सेवेची.
म्हणजे दुसऱ्याचं दुःख सेवा म्हणजे काय, दुसऱ्याची पीडा जाणणं, दुसऱ्याला होणारा त्रास जाणणं. मग काही जरुरी नाही की असं जाऊनच सेवा करायला पाहिजे. आपण एखाद्याचं दुःख ऐकून जरी घेतलं तरी ती सेवा असते. एखाद्याचा फोन आला, तो पीडेत आहे, त्रासात आहे, त्याला बोलावं वाटतंय, आपण ऐकून घेतलं नुसतं हो 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 करत, तरी त्याचं मन हलकं झालं, ती सुद्धा आपण सेवाच केली. तर ती सेवा कुठे आणि कशी करतो ह्याचा अवेअरनेस जरी आला ना, तरी त्या सेवेची गोडी आपल्याला कळते. आणि मग सगळ्यात मजा यायला लागते आणि आत्म्याच्या भूमिकेत जगणं सुरू होतं. तर ह्या पद्धतीनं सुद्धा कर्मयोगामध्ये सुद्धा आपल्याला ते ब्रह्मसुखाचं शिखर नक्की गाठता येतं. तया लागी वाया बापुडे सायास, घडेना संन्यास कदा काळी. पण मारून मुटकून जो संन्यास उगीच घरातले माणसं नको म्हणून जर पळून जाऊन संन्यास घेणार असेल, तर त्याला काही ते मिळणार नाही संन्यासाचं सुख, आणि ना त्याला काही ते पुण्य मिळेल. कारण वृत्तीच जर माणसाला टाकण्याची आहे, तो संन्यास म्हणजे काय, जंगलात फिरून काही संन्यास नसतो, हे नसतो मिळत, परमात्मा भेटत नाही काही. जंगलांमध्ये एकटं भटकून काही संन्यासाचा अर्थ तसा नाही आहे. संन्यासामध्ये स्वतःच्या आत्म्याची उन्नती करत करत दुसऱ्यांना ही बाहेर काढावं लागतं, असा तो संन्यास आहे. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय, सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते, तेच पुढे सांगितलेलं आहे. आपुले मानस घेतले हिरोनी, संमोहापासोनी जेणे पार्था, मग गुरुवाक्ये करोनी निर्मळ, रोविले केवळ आत्मरूपी. जोवरी पडेना सागरी लवण, तोवरी ते भिन्न एकदेशी. परी सिंधू माझी तेची पडे जेव्हा, होतसे ते तेव्हा सिंधू रूप. संकल्पापासोनी तैसेची काढिले, ज्याचे मन झाले ब्रह्मरूप. असो एकदेशी परी तेणे जाण, व्यापिले संपूर्ण लोकत्रय. कर्ता कर्म कार्य त्रिपुटी ही ऐसी, खुंटली तयासी आपोआप. आणि सर्व कर्मे करी जरी आता, तरी तो तत्वता अकर्ताची. आपण ज्या पद्धतीनं अकर्तेपणानं जगलं पाहिजे, जरी कर्मयोगात असलो तरी कर्ता म्हणजे करणारा मी, जे काम करतो आहे ते कर्म, काय घडतं आहे आपल्याकडनं ती क्रिया, आणि मग ते कार्य, असं ह्या तिन्हीचा जेव्हा आपण त्याग करतो, की करण्याची शक्ती पण माझी नाही, कर्मही माझं नाही, आणि कार्य पण माझं नाही, जे केलं ते पण माझं नाही, मी नाहीच, कुठेही माझं अस्तित्व नाही. ह्या पद्धतीनं निष्काम भावनेनं संकल्प सोडून आपण जेव्हा कार्य करतो, तेव्हा ते ब्रह्मस्वरूप आपण होऊन जातो. अदरवाईज ते अवघड आहे असं आपल्याकडनं घडणं. म्हणजे कर्ममार्गामध्ये आपण त्या पद्धतीनं आत्म्याच्या भूमिकेत जाऊन, आपुले मानस घेतले हिरोनी, संमोहापासूनही जेणे पारता, ज्यांनी स्वतःला जिंकलेला आहे, सर्व संमोहन म्हणजे इंद्रियारूढ झालेला आहे तो. गुरुवाक्ये करोनी निर्मळ, रोविले केवळ आत्मरूपी. गुरुवाक्य काय आहे? अहम ब्रह्मास्मी. गुरूंनी जो उपदेश केलेला आहे की तूच परमात्मा आहेस किंवा तूच तो आहेस, जे काही गुरुवाक्य दिलेलं आहे, तिथे आपलं पूर्णपणे ध्यान लावून जो आत्मरूपी झालेला आहे, तो कधीही आपल्याला पासून दुसऱ्याला वेगळं बघत नाही, एकरूप बघतो. सगळं त्याला ब्रह्मरूप दिसतं, कारण त्याला कळलेलं असतं की माझ्यात जे आहे तीच शक्ती समोर आहे. आरशात बघितल्याप्रमाणे आपण असतो, आणि म्हणूनच आपण जसे आपल्या आतमध्ये एनर्जी असेल तसाच समोरनं रिस्पॉन्स येतो. म्हणजे आपण म्हणू की हो, हे सांगायला छान वाटतंय की फॅमिलीमध्ये पण सगळे आत्मेच आहेत आणि त्यांची आपण सेवा करत असतो वगैरे, पण आम्हाला किती त्रास होतो, समोरच्याला जाणीव नाही. पण आता एनर्जी लेवलवर जर बोलायचं झालं, तर ती निगेटिव्ह एनर्जी आपल्यातच असते, आणि म्हणून ती रिफ्लेक्ट होते समोरच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये. म्हणून समोर जर प्रॉब्लेम आला, तर पहिले स्वतःच शोधायचा. म्हणजे जर लोक पसंत नसतील करत, तर मला लक्षात आलं पाहिजे की माझ्या आतमध्ये कुठेतरी निगेटिव्ह एनर्जी आहे, जी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना इफेक्ट करते आहे, आणि म्हणून त्यांना ती एनर्जी कंटॅमिनेशन होऊन उलट रिस्पॉन्स सेम टू सेम मला मिळतो आहे. हे ऍक्च्युली असतं आपल्यामध्ये जे आहे, पिंडी ते ब्रह्मांडी आतमध्ये जे आहे तेच बाहेर दिसणार आहे, तेच स्वरूप समोर दिसणार आहे.
म्हणून जर आपण म्हणत असू की फॅमिली मेंबर चांगले वागत नाहीत आणि मग कसं त्यांना आत्म्याच्या भूमिकेत बघायचं, तर आपल्यातली घाण आपल्याला पहिले काढावी लागेल. पहिला इलाज आपल्यावरच करायला पाहिजे. स्वतःलाच औषध द्यावं लागेल, तेव्हा तो रोग जाईल, तर मग आपल्या बाजूचा रोगही तेव्हाच जाईल लोकांमधला. तर त्यामुळे ह्या पद्धतीनं जेव्हा आपण सगळ्यांना ब्रह्मरूप बघून काम करतो, आत्मरूपात बघून काम करतो, जगतो, तेव्हा ते जे वर सांगितलेलं कर्मयोगाचं सुख आहे, मोक्षाचं, ते मिळू शकतं. आणि सर्व कर्मे करी जरी आता तरी तो तत्वता अकर्ताची, ह्या पद्धतीनं पूर्णपणे जगल्यानंतर तो सुद्धा अकर्ता ठरतो. संन्यासासारखीच अवस्था होते. किती वाजले? नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्ववित् पश्य शृण्वन् स्पृशन् जिघ्रन्न श्नग्न च स्वपश्च श्वसन. वाचता नाही येते मला हे पूर्ण. प्रलपन्वी सृजन गृह्णन्नु मि- मिशन्निमिषन्नपि इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् तया चिया ठाई स्वभावता पाही देहबुद्धी नाही अल्पमात्र तरी कैचे काय कर्तृत्व ते मग तेथे उरे सांग धनुर्धरा. ज्याच्या स्वभावामध्ये देहबुद्धी नाही, हे सगळं कर्मयोगाबद्दल चाललेलं आहे की ज्यांनी या पद्धतीनं जगणं सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये देहाची बुद्धीच नाही, मी देह आहे हा संकल्पच नाही, तिथे मग कर्तृत्व उरतच नाही, मी केलं हे उरतच नाही. ऐसे ब्रह्मगुण तनु त्यागाविण दिसती संपूर्ण तया ठाई. तनुत्याग म्हणजे आपण देहत्याग, देहत्याग म्हणजे मृत्यू. मृत्यू झाल्यानंतर आमचं सगळं सुटेल असं जे मनुष्य म्हणतो, त्याला काही अर्थ नाही. शरीरात असताना सुटलं पाहिजे. ऐसे ब्रह्मगुण हे इतके चांगले गुण तनु त्यागाविण दिसले पाहिजेत, देह त्यागाच्या आधीच दिसले पाहिजेत. म्हणजे आपण देहाच्या भावनेलाच त्याग करून जेव्हा आपण जगायला सुरुवात करतो, तेव्हा तो ब्रह्मगुण आपल्यात येतो. आणि त्यासाठी मृत्यू येण्याची वाट बघायची गरज नाही. काही लोक म्हणतात मृत्यूनंतरच सुटेन, सुटत वगैरे नाही, उलट आपण आणखीन अडकतो. हे मी अनेकदा मागेही सांगितलेलं आहे. एरवी आणि का सारिकाची देख असे तोची एक देहधारी. सगळ्यांसारखाच दिसतो, पण आतून त्याचा संकल्प काय आहे त्यावर सर्व कर्म आणि त्याचा प्रकार पुढचा अवलंबून आहे. आणि यथा प्राप्त सर्वही व्यापार करी तो साचार दिसे ऐसे. सर्वांसारखाच दिसतो तो नॉर्मल. आणि का सारिखा तोही नेत्रीप आहे तेवी ऐकित आहे कर्णद्वारा. परी त्या व्यापारी सर्वथा तो नोहे नवल ते पाहे धनुर्धरा. घ्राणेंद्रियद्वारा घेई परिमळ स्पर्श ही सकळ जाणू शके. नाकानी श्वास घेतो, डोळ्यांनी पाहतो आणि हाताने स्पर्श करतो, सगळ्यांसारखाच आहे. पण तरीही तो वेगळा आहे, कारण त्यांनी तो संकल्प केलेला आहे, शरीराचा भावनेचा त्याग केलेला आहे, मी या भावनेचा त्याग केलेला आहे, आणि म्हणून तो वेगळा आहे. प्रसंग पाहून उचित ते जाण करी संभाषण तोही पार्था. अशी लोक ना मग जास्त बोलताना दिसत नाहीत. मितभाषी म्हणतो आपण ना, तसे असतात, कमी बोलणारे असतात. कारण ते ऑब्झर्व करत असतात आणि त्यांना मी करून बोलायसारखा विषयच आतमध्ये उरलेला नसतो, आणि म्हणून ते खूप वेगळे असतात. प्रसंग पाहून उचित ते जाण करी संभाषण तोही पार्था. घेतसे आहार त्याजावे ते गाळी झोपे सुखे झोपे वेळी निद्रेची या. आहार सुद्धा अगदी नियमित आणि आवश्यक तेवढाच ते घेतात. आणि सुखे झोपे वेळी निद्रेची या त्याजावे ते गाळी सुखे झोपे वेळी निद्रेची या. दिसे हिंडताना इच्छावशे तोही करी सर्व काही ऐसी कर्मे. देखे आता सांगू कायसे एक एक श्वासोच्छ्वासादिक आणि कही. उघडावे नेत्र मिटोनिया घ्यावे सर्वही करावे तेणे ऐसे.
तरी स्वानुभूती लाभली म्हणून नुरे करते पण तया ठाई. स्वानुभूती म्हणजे स्वची अनुभूती, म्हणजे आत्म्याची अनुभूती ज्याला आलेली आहे त्यांनी कसाही तो जगला अगदी सामान्यांसारखा तरी तो वेगळाच आहे, कारण आतून तो डिटॅच्ड आहे कम्प्लिटली. भ्रांती शेजेवरी सुप्त होता जेव्हा भुलला तो तेव्हा स्वप्न सुखे. ज्ञानोदयी मग येता जागृतीस मावळे आभास स्वप्नातील. जरी झोप भ्रांती शेजेवरी सुप्त होता जेव्हा भुलला तो भुलला तो तेव्हा स्वप्न सुखे. सुप्त झोपलेला. भ्रांती शेजेवरी, भ्रांती म्हणजे भ्रमामध्ये, भ्रमाच्या भ्रमाच्या झोपेमध्ये तो झोपलेला असला जेव्हा भुलला तो स्वप्न सुखे. स्वप्न आपण स्वप्नामध्ये सुद्धा आपण आपल्याला पाहिजे तशी दुनिया बनवून त्याच्यामध्ये बघत असतो, आज काय हे झालं मग काय ते झालं. ज्ञानोदयी मग येता जागृतीस मावळे आभास स्वप्नातील. ज्या पद्धतीनं आपल्याला झोपेमध्ये आपल्याला जे वाटलं स्वप्नामध्ये वाटलं, पण सत्य त्यापेक्षा वेगळं असतं जे ज्ञानाने प्राप्त झालेलं असतं. म्हणजे त्याच्यासाठी एक उत्तम उदाहरण त्यांनी दिलंय की अंधारामध्ये जेव्हा एखादा दोर पडलेला असतो, दोरखंड असा जमिनीवर पडलेला असेल तर तो सापासारखा भासतो. पण लाईट लावल्यानंतर, लाईट म्हणजे ज्ञान, दिवा, प्रकाश, प्रकाश तिथे आल्यानंतर आपल्याला कळतं की अरे तो साप नाहीये तर तो दोरखंड आहे, आणि आपण उगीच घाबरतोय. तर म्हणजे ज्ञान हे सर्व प्रकारचं अज्ञान दूर करणारं असतं. ज्ञानाचा प्रकाश झाल्यानंतर सगळी स्वप्नातली झोपेतली सगळी हे आपली मिटून जातात. जे काही विचार असतात, जे काही दिसत असतं, सतत जागृतीत असलेला तो कर्मयोगी असतो किंवा संन्यासी असतो, जागृतीत असतो तो सदैव, आत्म जागृत असतो. आपण इथे थांबूया. काही डिस्कस करायचं असेल तर.